नमस्कार, मी रोहिणी माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत करते। तर आज आहे स्वामी समर्थांची पुण्यतिथी। तर आम्ही आज त्र्यंबकेश्वरला चाललोय गुरुपीठामध्ये। तर आता आम्ही निघालोय। जाताना वातावरण खूप छान दिसत होतं, ढग पण खूप छान दिसत होते। त्याच्या मध्यभागी जी झाडे लावलेली होती त्यांना जी फुलं आलेली होती ती पण खूप छान दिसत होती। तर आता आम्ही आलो आहोत त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये। चला तर मग आपण दर्शन करूया। हाय करा गाऊ नटू। हे बघा सगळे भाऊ दिसत आहे ना, दर्शन करून सगळे बाहेर येत आहे। आम्ही आता चाललोय कारण आम्हीच आता घरातून 6:30ला निघालो। आपण आलोय गुरुपीठाजवळ। आज पुण्यतिथी असल्यामुळे दुपारी खूप गर्दी होती, पण आता थोडीशी कमी वाटते। हे बघा आमचं दर्शन छान झालं, निवांत झालं। तर इथेच पायऱ्या उतरून गेलं की समोरच प्रसादालय आहे। चला आता दर्शन वगैरे मस्त झालंय, मस्त शांत दर्शन झालंय। तर आता आम्ही चाललोय गाडीकडे। मग आता पुढे त्र्यंबकेश्वर आहे, तिथे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊ, ते पण तुम्हाला दाखवते मी। आम्ही प्रत्येक वेळेस आलो का संध्याकाळीच येतो त्र्यंबकेश्वर। इथं मागच्या 2 वर्षापूर्वी आलेलो होतो, आमची सर्व महिलांची ट्रिप आली होती। कधी कोणत्या महिन्यात आलो होतो ग? जून मध्ये आलो होतो। मस्त खूप पाऊस पण चालू होता तेव्हा, पण तरी खूप जोरात पाऊस आणि मस्त छान इथं दर्शन झालं होतं। कार्यक्रम चालू होते तेव्हा कसला तरी एवढ्या पावसामध्ये आम्ही आलो होतो। चला मग आपण भेटूया मंदिराकडे। चला चला आता आपण आलो आहोत त्र्यंबकेश्वर मध्ये। चला त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे। हे बघा हे दुकानं दिसत आहे ना, इथं सर्व प्रकारच्या लहान मुलांच्या खेळण्या, प्रसाद सगळं मिळतं इथं। हार, तुळशीच्या माळा, वेगवेगळ्या प्रकारचे हार। हे बघा आता आपल्या मंदिराजवळ आलोय। चला रात्रीचं वातावरण छान वाटतं कारण ऊन पण नसतं, मस्त वाटतं छान। कुशावर तर पुढे चल, पुढे जाऊ। आज म्हणजे खूपच गर्दी आहे। कुशावर्तावर जाताना रस्त्यामध्ये आम्हाला गणपती बाप्पाची छान अशी मूर्ती दिसली आणि छान मस्त दर्शन घेतलं आम्ही। गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मग आम्ही गेलो कुशावर्तावर। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महादेवांना समर्पित असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शिवलिंग त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि शिव स्वरूपात दर्शविता। गौतम ऋषींनी येथे तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न केले आणि त्यांनी त्रिमूर्ती स्वरूपात इथे निवास केला, म्हणूनच याला त्र्यंबकेश्वर म्हणतात। आणि आज खूप गर्दी असल्यामुळे आम्ही काही मध्ये गेलो नाही, कळशाचं दर्शन घेतलं म्हणजे मग दर्शन घेतलं। कारण तिथे विचारलं तर ते बोलले की 3 तास लागतील दर्शनाला, म्हणजे आम्हाला रात्रीचे 11 वाजले। चला आता
हो द्या ना असेल तर. आज खूप गर्दी आहे ना. हा ना. प्रसाद घेऊन झाल्यानंतर मुलींना थोडीफार खरेदी करायची होती. खरेदी वगैरे केली. मग आम्ही घरी निघालो. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आवर्जून सबस्क्राईब करा.